आमंत्रित करतो आयुष्यमान डॉक्टर सुमेध गायकवाड यांना. जर्मनीहून ते खास या ठिकाणी आलेले आहेत आदरांजली वाहण्यासाठी. आज डॉक्टर सी पी थोरात म्हणजे माझे मामा. आम्ही प्रेमाने सर्व त्यांना भाऊ म्हणायचो. आज ते आपल्यात नाही आहेत. त्यांना 6 महिन्यापूर्वी 6 महिन्यापेक्षा थोडे जास्त झाले. त्यावेळेस त्यांना हार्टचा त्रास झाला. आमच्या मामी, त्यांच्या मुली, त्यांचे 2 जावई योगेश आणि सचिन या सगळ्यांनी त्याची खूप काळजी घेतली शेवटपर्यंत. परंतु शरीराने त्यांची साथ दिली नाही. त्या 1-2 गोष्टींचा फक्त मी एक इंटरेस्ट म्हणून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना त्यांचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या बाबतीत सर्वांना बरीचशी काही माहिती आहे. 1-2 प्रसंग फक्त मला तुम्हाला सांगायचे त्यांच्या बाबतीत. ते खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. त्यांच्या विभागात ते अतिशय प्रसिद्ध सायंटिस्ट होते. आणि एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो त्यांचा की एकदा त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सेमिनार होता आणि त्या सेमिनारला सगळे इंटरनॅशनल सायंटिस्ट आले होते, फॉरेन डेलिगेट्स आले होते. आणि त्या डेलिगेट्स पुढे डेलिगेट्सने त्यांनी भारतातूनही त्यांच्या डिपार्टमेंट मधले सगळे सायंटिस्ट बोलवले होते. त्या डेलिगेट्सने नंतर फॉरेन डेलिगेटने काही प्रेझेंटेशन दिलं आणि त्या प्रेझेंटेशन नंतर त्यांनी प्रश्न विचारले. सगळे जे सायंटिस्ट जमा होते तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणाला देत नव्हतं. आणि त्यावेळेस आमचे भाऊ तिकडे म्हणाले की मी तुम्हाला याचं उत्तर देतो. आणि ते उत्तर देण्यासाठी त्यांना त्या फॉरेन डेलिगेट्सने स्टेजवर बोलवलं. स्टेजवर बोलवल्या भाऊंनी ते इतकं उत्तम प्रतीने सगळ्यांना त्यांनी ते एक्सप्लेन केलं. आणि नंतर ते स्टेजवर चढून एक ब्लॅकबोर्ड होता, त्याच्यावर काही एक्सप्लेन करण्यासाठी काही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. काय भाऊंची उंची जरा कमी होती, त्यामुळे त्यांचा काय हात वरपर्यंत ब्लॅकबोर्डवर पोहोचला नाही. तर तिथले जमलेले सगळे सायंटिस्ट मध्ये हशा आला, सगळे हसले. लोक त्याने हात नाही वर पोहोचले. त्या फॉरेन जो डेलिगेट होता त्याला या गोष्टीचा अतिशय राग आला. तो इमिडिएटली उठला आणि म्हणाला की डोंट लाफ ॲट हिम, ही हॅज फिल्ड हिज हाईट विथ हिज नॉलेज. त्यांनी त्यांची उंची ही त्यांच्या बुद्धीने भरून काढली. आणि त्या पूर्ण जमलेल्या सगळ्या जे सायंटिस्ट होते त्यांना त्यांनी शांत केले. यावरून म्हणजे हा इन्सिडेंट खूप महत्वाचा आहे की अशा प्रकारे त्यांचं नुसतं समाजात आणि बाकीच्या ठिकाणी नाही तर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं एवढा लौकिक होतं. नातेवाईकांचं तर ते खूपच मोठे आधारस्तंभ होते. सगळ्यांचं त्यांनी शेवटपर्यंत काळजी घेतली आणि प्रत्येकाच्या साठी ते नेहमी उभे राहायचे आणि सर्वांना मार्गदर्शन करत होते. अजून एक छोटा इन्सिडेंट सांगतो की मी छोटा होतो, म्हणजे मी 4वी-5वीत वगैरे असेल त्यावेळेस भाऊंची मुंबईला एअरपोर्टवर पोस्टिंग होती. आणि ते आता सिनियर डायरेक्टर वगैरे होते. तर ते मला म्हणाले की तुला विमान दाखवतो. आता 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस तर काय विमान बघणं आणि आतून बघणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली. तर ते मला माझं त्यांच्याशी खूप प्रेम होतं एकमेकांचं आमच्या. तर मी त्यांच्याबरोबर ते मला घेऊन गेले ऑफिसला. तर ऑफिसमध्ये गेलो तर मी तर छोटा होतो 4वी मध्ये. त्यांचं ऑफिस बघितलं, एवढं छान ऑफिस. आणि पूर्वी तिकडे टेलिप्रिंटर असायचे. टेलिप्रिंटर म्हणजे हे जे हवामानाचे अंदाज आहे ते त्या टेलिप्रिंटरवर छापून यायचे. आणि मग आमचे भाऊ ते टेलिप्रिंटरवरचा रिपोर्ट बघायचे. आणि विमानाचे वैमानिक त्या रूम मध्ये यायचे. ते रिपोर्ट आमचे भाऊ त्यांना एक्सप्लेन करायचे. आणि ते विमानाचे वैमानिक सगळे पायलट त्यांना सॅल्यूट करून निघून जायचे. अरे मी म्हणायचो काय सुंदर काम आहे. तिकडे टेलिप्रिंटरवर नुसता प्रिंट येतोय, त्याचा असिस्टंट प्रिंट आणून त्यांच्या समोर ठेवतो, ते त्याला बघतात. आणि पायलट त्यावेळेस छानपैकी ते एकदम व्हाईट ड्रेस, कॅप वगैरे घालून, मला एकदम लहान होतो ना मी, मला एकदमच या गोष्टीचा एकदम आश्चर्य वाटायचं. अरे काय एवढे पायलट येतात 2-2 सगळे आणि त्यांना सॅल्यूट करून जातात. म्हणजे अशा प्रकारे मी त्यांना लहानपणापासून बघत आलेलं आहे. एक शेवटची छोटी गोष्ट एक मला सांगायची इच्छा आहे की आपल्याला माहिती आहे की त्यांनी सामाजिक चळवळीसाठी एक स्वतःचा वेळ
बुद्धी आणि पूर्ण आर्थिक सहाय्य, म्हणजे त्यांनी काहीच म्हणजे शेवटपर्यंत पूर्ण कोणीतरी आता इथे याच्या आधी झाले याच्या बाबतीत की पुण्यातून कोणी सहकार्य करत होते, पण ऍटलिस्ट मी माझ्या मामांना बघितलं की त्यांनी कशाची पर्वा न करता आयुष्यभर पूर्ण आर्थिक पाठबळ हे सतत देत राहिले त्या चळवळीसाठी. तर मी एकदा त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही हे का असं करता, सगळं म्हणजे सगळंच तुम्ही म्हणजे वेळ देता, बुद्धी आणि टाईम आणि सगळंच म्हणजे आणि शिवाय पैसा पण म्हणजे काहीच ठेवला नाही स्वतःसाठी. तर मला त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली. मला ते म्हणाले की त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की सुमेध, माझं नाव सुमेध आहे, मला म्हणाले की तुला मी एकटा दिसतोय की पूर्ण चळवळीसाठी सगळं असं सहकार्य करतो आणि पूर्ण म्हणजे त्याग करतो, पण माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत ते तुम्हाला माहित नाही. ही पहिली गोष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची त्यांनी सांगितली की कुठलीही चळवळ ही त्यागाशिवाय आणि बलिदानाशिवाय मोठी होते. जेवढा मोठा त्याग, जेवढा मोठं बलिदान, तेवढी ती चळवळ मोठी होणार. आणि हे वाक्य माझं कायमचं लक्षात राहणार आहे. त्यांची बरीच पुस्तकं वगैरे आता आलेली आहेत आणि निश्चितच ती सगळ्या तरुण पिढीसाठी आणि पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा प्रेरणादायक असतात. काही मी अजेंडा डोक्यात ठेवलेला आहे की काय करायचं. इस्पेशली आता म्हणजे काही प्रत्येक जण बोलतात की तुम्ही काय करणार आहे ते आधी सांगून डिक्लेअर करायची गरज नाही, पण मला आता ते सांगायची इच्छा याच्यासाठी आहे की आम्ही असं प्लॅन केलेलं आहे की त्यांची म्हणजे आमची एक आंबेडकर इंटरनॅशनल मिशन म्हणून आम्ही रन करतो युरोपमध्ये. तर भाऊंची जी पुस्तकं आहेत ते पब्लिशर्स कडून घेऊन युरोपमधल्या सगळ्या हिस्ट्री डिपार्टमेंटच्या मध्ये ती पुस्तकं आम्ही डोनेट करायचा विचार केलेला आहे. तर बरेचसे पुस्तकं अवेलेबल नाही आहेत म्हणजे, तर मला मी हे खास करून सांगतो याच्यासाठी की एक रिक्वेस्ट होती की ज्याच्याकडे एक जरी कॉपी असेल तरी त्याची प्रिंट कुठून मिळेल हे जर म्हणजे आता त्याच्या मागे आम्ही लागणार आहोत. कारण काही काही पुस्तकं म्हणजे त्या पब्लिशर्सने पण त्यांना दिली नाही, असे काही भानगडी झालेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की त्यांची सर्व पुस्तकं गोळा करून युरोपमधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजना ते डोनेट करायची आणि जे स्टुडंट त्याच्याकडे जेव्हा जेव्हा ते चळवळीच्या बाबतीत वाचतील, जेव्हा जेव्हा ही पुस्तकं वाचतील त्यांना पण प्रेरणा राहील. काय माहिती पुढे जाऊन असाच फक्त रेसिपी निर्माण व्हायचा या सर्व वाचनामध्ये. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. सर्व महापुरुषांना वंदन करतो, त्याच्या विचारांना आचारांना सर्वांना जय हिंद. जय गुरु. स्वरासाहेबांविषयी या ठिकाणी मला 4 शब्द बोलायची संधी दिली, त्यामुळे तुमचे मनापासून आभार मानतो. बंधूंनो, पुण्यामध्ये पुणेकरा झालेला होता. त्या पुणेकराचा म्हणजे काही लोक सुवर्णमहोत्सव साजरा करत होते आणि कांचनराव साहेबांनी स्वरासाहेबांना म्हणजे हे सांगितलेलं होतं की याचा धिक्कार नाही, पुणेकराचा आपण धिक्कार करायचा कार्यक्रम आयोजित करायचा. मग तो कार्यक्रम धिक्कार करायचा त्यावेळेला पुण्यामध्ये कॅन्सरचे संकट जोरात होते. एक साईडला 76 विरोधक होते, दुसऱ्या साईडला अम्युनिशन फॅक्टरीमधला जो काही ग्रुप होता मानेचा, जो सुवर्णमहोत्सव साजरा करतो आणि आपण तर पुणेकराचा धिक्कार करतो. म्हणून स्वरासाहेबांसारखी जी मंडळी होती त्यांनी पुस्तकाचे म्हणजे उतारे लोकांकडे वाचू दाखवले की आपण पुणेकराचा धिक्कार का करतोय हे त्यांना ज्यावेळेला समजून काढतो त्यावेळेला म्हणजे सगळं पुणेकरांना असं वातावरण निर्माण झालेलं की भयंकर वातावरण निर्माण झालं. हे ती गोष्ट त्यांच्या घराच्या म्हणजे व्यक्तीला पातळीवर मिटिंगला घेतलेल्या होत्या की पुणेकरांचा धिक्कार करणं किती गरजेचं आहे. त्यामुळं लोकसभेमध्ये म्हणजे तयार झाले. त्यावेळेला त्या ह्याच्यावर येरवड्या तुरुंगावरून जी मोर्चा निघणार होता त्या मोर्चाला परमिशन बंद केली. 144 कळम कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे लावून टाकले. तरी जो कार्यक्रम इतका भव्य दिवस झाला की त्याला अपघात झालेला होता आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या स्वरासाहेबांच्या मार्गदर्शनाने पार पडलेला होता. दुसरी अशी गोष्ट आहे, ज्या वेळेला आम्ही दिल्लीला गेलो होतो त्यावेळेला स्वरासाहेबांच्या अंतरामध्ये जरी गेलेलो होतो. माठ चालू व्हायचा मैदान मोर्चाला सुरुवात होणार होतो. तो स्वरासाहेबांचे वडील वाटते हे दुःखच वाटते. सर्वत्र सुमशात वातावरण थोडं गंभीर झालेलं, परंतु न काय वाटता
थोरासाहेबांनी हे केलं की माझं आगेकूच करू म्हणजे इतकी त्यांच्याकडे ताकद होती. त्याचे वडील गेले तर ते म्हणजे चळवळीसाठी धार्मिक या ठिकाणी जाणवत. गडकरी या ठिकाणी बसलेले, मी या ठिकाणी आहे, थोरासाहेबांनी थोरापोचे बनसोडले. आम्ही बीपी सिंगच्या विरोधात बीपी विरोधात काही जरा उभे राहिले. प्रचारासाठी ते आम्ही चौबद्दल तिथे गेलेलो होतो. गाडीमधून खाली उतरलो, बनसोडले साहेब थोरासाहेबांना पावलावर पुढं गेलो होतो. आवाज आला, थोरासाहेब या मागया मागया. तुमचं काय झालं? मागं बिघून बघतो ते गुंडाने त्यांना घेतलेलो. डोक्यात त्यांच्या काट्यावर गडकरी काचे तुम आहे तो इधर आहे तिथे थोरासाहेब त्यांची झाली. ते त्यांनी एकच सांगितलं, देखो भाई हम महाराष्ट्राचे आहे, कोणाचे आहे और हम पत्रकार म्हणतात वरण त्यांनी आम्हाला सोडून दिलं. त्या ठिकाणी थोरासाहेबांचं दुसरं कोण असतं कशी आमचं काय येत नव्हतं. ते झालं, आम्ही तिथे गेलो. एक गाव लागलेलं होतं, झाडी खूप होती आणि एकावर सावल्या गमलो होतो. सावलीला आम्ही बसल्यानंतर थोडं बसल्यानंतर काय झालं, लहान लहान पोरं आली. मग थोरासाहेबांनी आम्ही सगळ्यांची हँडल होती लहान मुलांच्या हाताची जी ती पोरं उजळाले गावात गेली, काय वाऱ्यावर उडत गेली. तर तिकडून म्हणजे कोळी लोक ज्याला म्हणते ते नवरा बाजू तिकडून येत होते. 100 त्यांची परत जाऊन पोहोचून त्यांची इथं म्हणजे आपल्याच पक्षाचे लोक आहेत. मग त्यांनी काय केलं, आम्हाला बोलवलं, म्हणजे तुम्ही जरा जेल जाऊ. आणि मग ते गेलो, क्या होगा यहाँ से 2 मिनट लेकर हुकूमत वहाँ सामने जाओ, वो झोपड़पट्टी जो है 10-12 झोपड़े वहाँ तुम जाओ, इधर तुम हुकूमत. तर त्याचं कारण असं घडेल की जे गाव होतं का नाही ते खूप उर्मट होतं आणि जागे येत होतं आणि ते आपल्या लोकांना खेळत होतं. गांधी ते प्रत्येक धोरण मागणी पाहिली होती, त्या गावाला झोपून काढलं. आपण त्या गावाचा किस्सा होता म्हणून त्याला आम्हाला तिकडं पाठवलेलं होतं. ज्या आम्ही झोपडपट्टीत गेलो होतो, 10-12 झोपड्या होत्या. 7-8 लोक आमच्या समोर बसलेले. तर समोर बसल्यानंतर आम्ही म्हटलं आमच्याकडे कोणतं चांगला वागतं म्हणजे थोडं सांगतो तुम्ही बोलायचे असेल. आमच्या अगोदर तो मुखिया उठला आणि तो मुखिया सांगायला त्याने हाताला इकडे काळी घेतली होती. काळीचे 2 तुकडे केले, 4 तुकडे केले. आणि मग त्यांना सांगायला लागला, देखो भाई हे जो आहे तुम इकट्ठा केले उसको तोडो, आता ज्यादा शक्ती लगते, इसलिए तुम क्या करो की संघटित हो. म्हणजे हा कांटेला थोरासाहेबांनी हा जो विचार केला की तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तिथपर्यंत ते विचार केलेला होता. म्हणून माझं पिटून होतं. दुसरी अशी गोष्ट आहे, दुसरी अशी एक गोष्ट सांगतो, आठवण म्हणून वाड्या कॉलेजमध्ये 8 दिवसाचा थोरासाहेबांनी केडर काम लावलेला होता. केडर काम म्हटले का नाही, तुम्ही असं पाण्याची पानं तुम्ही प्रश्नावर उतरून करा, धर्मावर विचार करा, तुम्ही सामाजिक कार्यावर हे करा. बाबासाहेब तुमच्या मनात जे जे काय शंका पुरुषकांत येतात त्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे थोरासाहेब देत होते. म्हणजे थोरासाहेबांचा किती मोठा धन आपल्यात होता. असं झालं, तो 8 दिवसाचा केडर कॅम्प लावलेला होता आणि एक जण उठून थोरात भाषण केली आणि त्यांनी सगळं सांगितलं, इतर सांगितलं आपल्या समाजाचे पुराणी मंडळी किती म्हणजे वेगळे वाटतात समाजात, कशी म्हणजे दिशाभूल करतात. थोरासाहेबांनी पटवून सांगितलेलं होतं. परंतु भाऊसाहेब चव्हाणचा एक कार्यकर्ता होता, त्याला ते आवडलं नाही. तो म्हणलं नाही, मी तुमची कंप्लेंट करणार, मी भाऊसाहेब चव्हाणांकडे जाणार, तुमच्याविषयी उद्या तुम्ही कसा केडर काम साजरा करताय मी बघतो, असं म्हणून त्या मिटिंगमधून ते उठून गेला. थोरासाहेब निश्चित झाले. थोरासाहेबांना माहिती होतं काही होणार नाही. काय घडलेलं होतं, ज्यावेळेस भाऊसाहेब चव्हाण मेयर झालेले होते त्यावेळेला काही लोकांनी त्यांना सांगितलं की भीमा कोरेगावचा इतिहास तुम्ही आम्हाला सांगा. आता भीमा कोरेगावचा इतिहास त्यांना काय ते होतं राहण्यात माहितीच नव्हतं ना. भीमा कोरेगाव काय काय कोणाच्या लढाई कोणाचं झाली काय त्यांना माहिती नव्हतं. ते थोरासाहेबांच्या आले. मग संपूर्ण इतिहास थोरासाहेबांनी त्यांना सांगितला आणि तो लिहिलेला इतिहास त्यांनी वाचन केलं, त्याचं मनन केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं त्या मीटिंगमध्ये तो भीमा कोरेगावचा संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितला. ज्यावेळी संपूर्ण इतिहास सांगितला त्यावेळी त्यांनी त्याची म्हणजे फजितवाई म्हणून सांगितलं होतं की काही झोपडपट्टीतल्या ह्यांना काय येणार आहे. परंतु इतिहास एवढा सांगितल्यानंतर ती देखील मंडळी म्हणजे ती मंडळी देखील म्हणजे 4 झाली. तर हे कारण काय, थोरासाहेबांचा इतकं चांगला अभ्यास होता म्हणून तर त्यांनी त्यांना म्हणजे असं म्हणजे मार्गदर्शन केलं. थोरासाहेबांनी असं की मंडळीला मार्गदर्शन केलेलं आहे.
तर या सर्वांना फिरवा बंद करतो. इथंच माझं 2 शब्द सांगतो. मी माझ्या भाऊंना आदरांजली वाहण्याची एक कविता सादर करते. आज या जलदान दिनी जमला प्रचंड समुदाय जण. आज या जलदान दिनी जमला प्रचंड समुदाय जण. भाऊ तुमचे कार्यही तसेच अफाट. भाऊ तुमचे कार्यही तसेच अफाट. कीर्तिरूपे साठवलीत जनमनात. कीर्तिरूपे साठवलीत जनमनात. कोळशाच्या खाणीत जसा सापडतो हिरा. कोळशाच्या खाणीत जसा सापडतो हिरा. थोरातांच्या घरी तव रूपे चमकला एक हिरा. थोरातांच्या घरी तव रूपे चमकला एक हिरा. भाऊ हवामान खात्यात तुम्ही होता शास्त्रज्ञ. भाऊ हवामान खात्यात तुम्ही होता शास्त्रज्ञ. पण आम्ही सारे होतो त्यापासून अनभिज्ञ. पण आम्ही सारे होतो त्यापासून अनभिज्ञ. भाऊ PhD करून डॉक्टरेट मिळवली. भाऊ PhD करून डॉक्टरेट मिळवली. आमची साऱ्यांची मने आनंदाने फुलली. आमची साऱ्यांची मने आनंदाने फुलली. तुम्ही दाखवून दिले अभ्यासाच्या व्यासंगाला वय नसते. तुम्ही दाखवून दिले अभ्यासाच्या व्यासंगाला वय नसते. जिद्द आणि मनाच्या उभारीची साथच असावी लागते. जिद्द आणि मनाच्या उभारीची साथच असावी लागते. भाऊ आपण तशी 5 भावंडे असून भाऊ आपण तशी 5 भावंडे असून एकातही नाही तुमच्यासारखा गुण. एकातही नाही तुमच्यासारखा गुण. आमच्या भावंडातील एक तेजोमय हिरा हरपला. आमच्या भावंडातील एक तेजोमय हिरा हरपला. थोरातांचे नाव मात्र अजरामर करून गेला. थोरातांचे नाव मात्र अजरामर करून गेला. भाऊ आठवणी तुमच्या मायेची पाखर. भाऊ आठवणी तुमच्या मायेची पाखर. विसरणे शक्यच नाही मरण येईल तोपर्यंत. विसरणे शक्यच नाही मरण येईल तो. वेळोवेळी फोन करून चौकशी करणारा भाऊ. वेळोवेळी फोन करून चौकशी करणारा भाऊ. लांब असूनही प्रसंगी मला धीर देणारा भाऊ. लांब असूनही प्रसंगी मला धीर देणारा भाऊ. तू एकटी असतेस काळजी वाटते. तू एकटी असतेस काळजी वाटते. लिखाण सोडू नको त्यातच मन रमते. लिखाण सोडू नकोस त्यातच मन रमते. भाऊ किती आठवत होते ते हिराचे बोल. किती आठवत होते ते हिराचे बोल. आठवणी ममरूपे होते जखम खोड खोड. आठवणी मनी हृदय होते जखम खोड खोड. माझ्या जीवनी झालेली पोकळी कशी जागा बरं भरणार. माझ्या जीवनी झालेली पोकळी कशी जागा बरं भरणार. तुमचे धीराचे बोल कधीच नाही आता कानी पडणार. तुमचे धीराचे बोल कधीच नाही आता कानी पडणार. शब्दांकित करण्या तुमचे प्रेमनी माया. शब्दांकित करण्या तुमचे प्रेमनी माया. थिटेच पडतील शब्द तेही जातील वाया. थिटेच पडतील शब्द तेही जातील वाया. आज या जलदान विधी प्रसंगी दुःखद दिनी. आज या जलदान विधी प्रसंगी दुःखद दिनी भाव सुमने गुंफणी माला अर्पण करते तुमच्या चरणी. भाव सुमने गुंफणी माला अर्पण करते तुमच्या चरणी. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता भीमाई, माता रमाई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब, या सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित चळवळीतील एक सामान्य ते असामान्य असं व्यक्तिमत्व माननीय दिवंगत कालकथित डॉक्टर सी.पी. थोरात साहेब यांच्या पुण्यनौपादानानिमित्त जमलेले सर्व उपासक उपासिका, सर्व चळवळीतील कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, 9 ऑक्टोबरला मान्यवर कांशीराम साहेबांचं निधन झालं. त्यानंतर 18 ऑक्टोबरला एकाच महिन्यामध्ये सी.पी. थोरात साहेबांचं निधन झालं. काहीतरी योग असतो हा, आपण काही गोष्टी मानत नाही, पण ऑक्टोबरमध्ये दोघांचंही देहावसान झालं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की थोरात साहेब हे कांशीराम साहेबांच्या सर्वांच्या जवळचे सहकारी होते. आणि आम्ही त्यातला मी एक कार्यकर्ता आहे की मी त्या गोष्टीचा सगळा साक्षीदार आहे. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते जहांगीरला 2दा ऍडमिट होते. त्यावेळेस मी साहेबांना भेटायला गेलो. घरी त्यांचा डिस्चार्ज दिल्यानंतर मी आणि रोकडे साहेब त्यांना भेटून त्यांना सांगितलं ते बेडवर होते. पण बेडवर असताना देखील त्यांची मेमरी एवढी स्ट्रॉंग होती, ते आजारी वाटलेच नाही. मला वाटतं ते जास्त आजारपणामुळे ते गेले नाही. पण शेवटच्या क्षणी मला उत्पन्न आणि सांगितलं की त्यांनी जेवण सोडलं. जेवण सोडल्यामुळं जे औषधाचा जे का परिणाम व्हायला पाहिजे तो परिणाम झाला नाही. आणि नेमका बघा, त्यांच्या मुलीचा, मोठ्या मुलीचा मला वाटतं वाढदिवस होता आणि केक पण कापला. जी मुलगी त्यांच्यावर प्रेम होतं आणि ती मुलगी त्यांनाच ऐकायची सगळ्या गोष्टी. मी लहानपणापासून बघतोय की थोरात साहेबांनी त्या मुलीसाठी भरपूर कष्ट घेतले. कांशीराम साहेब म्हणायचे की कुदरत ने इसके साथ नाइंसाफी की. त्यांच्या थोरली मुलीबद्दल म्हणायचे की कुदरत ने इसके साथ नाइंसाफी की. ते असे ना म्हणले की देवाने नाइंसाफी, ते कुदरतने म्हणले. आणि साहेबांबद्दल सांगायचं म्हणलं तर माझ्याकडे एवढे म्हणजे गोष्टी आहेत काय थोरात साहेबांबद्दल की त्यांच्या मिसेसने, वहिनीने, मी चळवळीतल्या अनेक लोकांना बघितलं, अनेक कुटुंबात बघितलं, अनेक कुटुंबाची माहिती आहे मला, BSP मध्ये काम करणाऱ्यांची, काय करतात नाही करत. पण काही लोक असे पण पाहिले मी की हम साथ के साथ थे. आज कधी थे हे मला माहित नाही, पण थोरात साहेब स्टार्ट पासून शेवटपर्यंत कांशीराम साहेबांबरोबर ते पुस्तक लिहिलं, ते सर्वांना माहिती. कधी भाना नाही केलं त्यांनी की माझी पोरगी घरात आजारी आहे, मला वेळच नाही. तो कार्यकर्ता कसा असावा ते थोरात साहेबांचं आदर्श सर्वांनी घ्या. त्यांची वहिनी मिसेस आम्हाला कधी जाणवलं नाही की कधी भांडण केलं म्हणून. तुम्ही ह्याला पैसे काय देता, त्याला पैसे काय देता, चळवळीला पैसे काय खर्च करता. त्यांनी जे घर बांधलं ना इथलं, ते केवळ कांशीराम साहेबांच्या सांगण्यामुळे घर बांधलं. ते घरी बांधत नव्हते. ते म्हणायचे, त्यांना कधी थोरात कधी म्हणलं नाही, ते ठोरट म्हणायचे. ठोरट, अरे ठोरट तू घर बनाय के नाही बनाव का बनाव का. ते ताडीवर भाड्याच्या घरात राहत होते. त्यावेळेस ते घर बनवू शकत होते. पण साहेबांनी त्यांच्या मागे लागले तेव्हा इथं घर बांधलं. जेव्हा घर बांधलं तेव्हा साहेब म्हणजे घर देख नाही, मग साहेब स्वतः घरी आले होते. त्याच्यानंतर मी काय सांगतोय, एक राष्ट्रीय अध्यक्ष एका पक्षाचा
देशातलं सगळं राजकारण बदलू पाडणारा आणि बदलणारा असं व्यक्तिमत्वाचा हे त्यांचे सहकारी. आणि ते म्हणायचे कांशीराम साहेब बऱ्याच वेळा गमतीने म्हणायचे तू मेरा गुरु आहे. आमच्या सर्वांसमोर म्हणायचे मेरा गुरु म्हणायचे. कारण साहेब म्हणायचे की मी जे काही शिकलो फुले शाहू आंबेडकर या मराठ्याच्या लोकांकडून शिकलो. चळवळ कशी चालवायची हे फुले शाहू आंबेडकरांकडून शिकलो आणि चळवळ कशी नाही चालवायची या लोकांकडून शिकलो. या दोन्ही गोष्टी बोलायच्या. आणि त्यांनी कधी तक्रार केली नाही. मी इथं वहिनी बसल्यात मला कधीच आठवत नाही की एखादा कार्यकर्ता घरी गेल्यानंतर कंटाळल्यात कशाला आलेत काय आलेत. हल्लीचं आपल्याला सगळं माहिती आहे. त्यांची उत्पल वर्णा ही तर एकदम तिने स्वतःला झोकून दिलं होतं. चळवळीमध्ये तिने झोकून दिलं होतं. तिला फुल टाइम काम करण्याची संधी थोरासाहेबांनी दिली होती. काही गोष्टी घडल्या ते तर मी बोलणार नाही. परंतु थोरासाहेब जे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी कधीही त्यांनी मधल्या काळामध्ये वयाच्या माझ्या 85व्या वर्षी त्यांनी पालीमध्ये सम्राट अशोकाचं अर्थकारण या विषयावर PhD घेतली. आणि त्या PhDच्या कार्यक्रमाला मी आणि रोकडे साहेब मला वाटतं बसपाच्याकडून आम्ही दोघंच तिथं हजर होतो विद्यापीठामध्ये. आणि त्यांनी जी 5 PhDचे जे प्रबंध होते त्या 5 पैकी मला एक दिलं आणि रोकडे साहेबांना एक दिलं आणि एक त्यांनी त्या विद्यापीठात एक दिलं. त्यांचे ते डॉक्टर मला वाटतं देवकर साहेब त्यांचे गाईड होते. ते PhD पालीचे मला हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते विद्यापीठाचे. म्हणजे 85 वर्षामध्ये ही व्यक्ती पाली भाषेमध्ये सम्राट अशोकाच्या अर्थकारणावर PhD करते. ही छोटी गोष्ट नाहीये. हल्ली आपण बघतो हल्ली अनेक जण डॉक्टरेट लिहितात. ते कुठून आणतात कसे आणतात आपल्याला माहित नाही. परंतु हे खरे डॉक्टरेट होते. आणि थोरासाहेब हे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर वेळ कमी आहे. एकदा कांशीराम साहेबांना त्यांनी त्यांचं एक वैयक्तिक अडचण सांगितली. कधी त्यांनी आजपर्यंत अडचण सांगितली नाही. कधी अडचणी काय असतील तर आम्हाला फोन करायचे. मला आठवतं की मला बऱ्याच वेळा ते फोन करायचे. अहो दिलीप कुठे तुम्ही जरा घरी या अमुक अमुक जरा भाडेकरूचा प्रॉब्लेम आहे. मी कोणातरी पाठवायचं तर मी यायचो. पण कांशीराम साहेबांना चळवळीमध्ये पक्षाच्या लोकांना कधी ते स्वतःची अडचण सांगितली नाही. कारण सांगितली नाही. सातत्याने काम केलं. वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते आम्हाला म्हणायचे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. पण एकदा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न होता. पिंपरी चिंचवडचा जागेचा प्रश्न होता. एक सोनकर नावाचा बिल्डर त्रास देत होता त्यांना. कांशीराम साहेबांना सांगितलं. साहेब म्हणले चल मैं खुद आता हूं. मग साहेबांबरोबर आम्ही थोरासाहेब आणि आणखी काय मंडळी आम्ही पोलीस कमिशनरकडे गेलो भेटायला. पोलीस कमिशनरला भेटायला गेल्यानंतर पोलीस कमिशनरच्या अलीकडे जॉईंट कमिशनरचं ऑफिस होतं आणि त्याचं दार उघडं होतं मुश्रीफ साहेबांचं. त्या मुश्रीफ साहेबांनी कांशीराम साहेबांचं बघितलं तर बाहेर आले. ते म्हणले क्या हुआ क्या क्या काम है. मुझे अभी कमिश्नर को मिलना है. तर मुझे बता मैं अच्छा तू करेगा. ते बऱ्याच वेळा एकेरी बोलायचे. तू करेगा हा सब मैं करूगा. मग थोरा साहेबांचा विषय त्यांनी सांगितला आणि ते मुश्रीफ साहेबांनी ते सगळं ऐकून घेतलं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ते कामही केलं. असे थोरात साहेब कधीही कोणाची स्वतःची अडचण न सांगणारा. आणि साहेबांचं एक वाक्य होतं म्हणजे ह्यांनी कधी बहाणा नाही केला. आणि कांशीराम साहेबांचं एक वाक्य होतं तमन्ना अगर सही हो तो मुश्किल से मुश्किल रास्ते निकल आते हैं. तमन्ना अगर सही हो तो मुश्किल से मुश्किल रास्ते निकल आते हैं. तमन्ना अगर सही ना हो तो बढ़िया से बढ़िया बहाने निकल आते हैं. तसे यांनी कधी बहाणा केला नाही. घरात कोण नाही. पोरगी आजारी आहे आणि माझी बायको कामाला गेली आता मला वेळ नाही. अजिबात नाही. कोणतीही जबाबदारी दिली त्यांना ती जबाबदारी त्यांनी नेत्यांनी पार पाडलेली आहे. अगदी शाहू महाराजांचा आम्ही हॉटेलमध्ये
जन्मशताब्दीचं त्यांनी व्याख्यानमाला ठेवण्याची सगळी जबाबदारी यांच्याकडे दिली होती. मग रोकडे साहेब असतील, घोरपडे साहेब असतील, बामसेपचे त्या काळातले जे प्रमुख लोक असतील, सर्वांना घेऊन सर्वांकडनं आर्थिक सहयोग घेऊन तो आम्ही रडाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला. त्याला मी पण साक्षीदार आहे, इथे बरेचसे लोक आहेत. म्हणजे अशी व्यक्ती चळवळीमध्ये झोकून देते. लोकसभेची एक निवडणूक लढवली त्यांनी कांशीराम साहेबांच्या सांगण्यावरनं, एक निवडणूक लढवली लोकसभेची, आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पुणे शहर त्यांनी पिंजून काढलेलं आहे. संपूर्ण शहर पिंजून काढलं. मते किती पडली तो भाग नाही. 27 उमेदवार त्यावेळेस दिले होते कांशीराम साहेबांनी महाराष्ट्रामध्ये, आणि त्यात पुणे शहरातले थोरात साहेब होते, आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून आमच्या वहिनी प्रचारात असायच्या, आम्ही असायचो प्रचारात. पथनाट्य सुद्धा त्यांनी केलं. लहान एखाद्या तरुण मुलासारखं पथनाट्य केलं त्यांनी निवडणुकीमध्ये, आणि 27 लाख रुपये मान्यवर कांशीराम साहेबांनी प्रत्येक उमेदवाराला 1-1 लाख रुपये दिले होते प्रचारासाठी. मग तेवढी मतं नाही पडली तर साहेब म्हणाले, अरे म्हणे 27 लाख रुपये दिया, कम से कम 27 लाख वोट तो मिलना चाहिए. तेवढी मतं पडली नव्हते. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत. चव्हाण साहेब म्हणले वेळ झालेला आहे, मला तर भरपूर बोलायचं होतं, पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की थोरात साहेब पुन्हा होणे नाही. कारण आदलीचा कार्यकर्ता आम्ही बघतोय. आता माझं वय 60 झाले, मी एक DS4 पासून काम करतोय. कमर्शियलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं पक्षामध्ये, चळवळीमध्ये म्हणा कमर्शियलायझेशन मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता कांशीराम साहेब म्हणायचे की ही चळवळ तुमचं बलिदान मागणारी चळवळ आहे. तुम्हाला या चळवळीमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला तन मन धन द्यावं लागेल, वेळ पैसा आणि बुद्धी द्यावा लागेल, आणि तुम्हाला जे काम करायचंय या पुढच्या पिढीसाठी काम करायचंय. कदाचित काम करता करता तुमच्या पिढीला याचा फायदा होईल या दृष्टीने काम करायचं असं साहेब म्हणायचे. पण आता तसं नाहीये. आता मला काय मिळणार आहे, मला तिकीट मिळणार आहे का मला पद मिळणार आहे, याच्यासाठी काम करण्याची संख्या आपल्याकडे वाढलेली आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा थोरात साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण शिबिराची गरज आहे. घरकरची प्रशिक्षण शिबिर आपण झाले पाहिजे. आपल्या पोरांना ह्या चळवळीत आणलं पाहिजे. बरेचसे PSPचे जुने लोक आहेत, यांनी या चळवळीमध्ये मुलांना ठेवलेलं आहे. आमची उत्पल वारणा चांगल्या पद्धतीने ती तयार आहे. भाषण चांगल्या पद्धतीने करायचे, मार्गदर्शन करायचे. बरेचसे कार्यकर्त्यांची मुलं चळवळीत आहे, फुले शाप वगैरे. परंतु काहींचं दुःख पण होतं की काही भरकटलेली पण आहेत. त्या भरकटलेल्यांना पुन्हा आपल्याला या चळवळीत आणायचं आहे. कारण कांशीराम साहेब म्हणतात होऊ शकतं आहे, त्यांचा तो भरोसा होता. या भरोश्यावर आपल्याला काम करायचंय. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं थोरात साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. सर्व बहुजन महापुरुषांच्या विचाराने या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो. कालकथित डॉक्टर CP थोरात साहेब यांना सुद्धा मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझं मनोगत व्यक्त करणार आहे. माझा आणि थोरात साहेबांचा संपर्क 3 जानेवारी 1995 मान्यवर कांशीराम साहेबांनी पुण्यामधून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 5 जिल्ह्यांमध्ये सायकल यात्रा काढली होती. आणि त्या सायकल यात्रेचं नेतृत्व आदरणीय कालकथित डॉक्टर CP थोरात साहेब करत होते. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून त्या सायकल यात्रेला सुरुवात केली. मी तर अगदी तरुण होतो, कॉलेजमध्येच होतो, आणि मला त्यांनी म्हटले तुला सायकल यात्रेला निघायचंय. त्यावेळेस मान्यवर कांशीराम साहेब सांगत होते त्या यात्रेचं नाव होतं भरोसा यात्रा. त्या भरोसा यात्रेमध्ये जे काही 50-40 लोक होते, इथं कुसाळे साहेब आहेत, त्या 50 लोकांना भरोसा नव्हता की ही यात्रा पुढे जाईल की नाही जाईल. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी भरोसा यात्रेचा संदर्भ असा होता की महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर विचारधारेवर तुम्ही भरोसा करा. मी उत्तर प्रदेशमध्ये फुले आंबेडकर विचारधारेवर सरकार आणलेलं आहे, त्या फुले आंबेडकर विचारधारेवर तुम्ही भरोसा करा म्हणून आम्हाला भरोसा यात्रा काढली होती. आणि त्याचं नेतृत्व आदरणीय CP थोरात साहेब.
मी त्या दिवसापासून सीपी थोरात साहेबांना पाहत होतो. मित्रांनो, आम्ही तर नौके, आम्ही तर तरुण कार्यकर्ते होतो, पण एक गोष्ट मला नेहमी जाणवली आणि त्यावरच आम्ही काम करतोय. किती अनंत अडचणी येऊ द्या, किती त्रास होऊ द्या, किती मतभेद होऊ द्या, फुले आंबेडकरांची विचारधारा फार महत्वाची आहे. त्याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नाही हे आम्हाला डॉक्टर सीपी थोरात साहेबांनी सांगितलंय आणि त्या आदर्शावर आम्ही आज फुले आंबेडकर विचारधारेमध्ये काम करतोय. मी या ठिकाणी आदरणीय सीपी थोरात साहेबांच्या या पुण्यानुमोदन दिनाच्या निमित्ताने सांगतोय, जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे, जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत सीपी थोरात साहेबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार फुले आंबेडकर विचारधारेवर काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणात अभिवादन. कालकथी सीपी थोरात दादा यांच्या विचारात सुद्धा विनम्र अभिवादन. तर म्हणलं तर सीपी थोरात म्हणजे आमचे दादा, यांचं जाणं म्हणजे समाजाला फार दुःखदायक आहे. आता सर्व वक्त्यांनी सांगितलं की कांशीराम साहेबांचे उजवे हात आणि कांशीराम साहेबांबरोबरच्या चळवळीमध्ये त्यांचे योगदान हे आपल्या समोर सगळ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांचा एक वेगळा पैलू जर आपण पाहिला, ते सुरुवातीला हे धार्मिक काम करत होते. आमच्या कॅम्पमध्ये मिलिंद मंडळाचं एक व्यार आहे आणि त्या व्यारामधून धार्मिक काम सुरू करत असताना कित्येक लोकांना त्यांनी, कित्येक साधकांना थायलंड या ठिकाणी त्यांनी पाठवलेलं आहे. मला आठवत आहे की साधारण 1870ची गोष्ट असेल, तर त्यावेळेस विष्णू कांबळे म्हणजे हे डीसीपी होते झाल्यानंतर, ते त्याच्याबरोबर शांता साळवे वगैरे अशी एक बॅच होती ती, ते सगळे थायलंडला जाऊन आले. म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याचं काम हे त्यांनी त्या काळात सुरू केलं होतं. आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलं, धार्मिक संघटना या बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर जी धार्मिक संघटना, धार्मिक बाब होती ती थोडी कमी होती, परंतु दादांनी या ठिकाणी ते फार पुढे नेटाने चालवली. आज त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही धर्माचं काम करतो खरं म्हणलं तर. आणि مثلا बोलणार आमचा जर परिचय पाहिला तर आम्ही एक कौटुंबिक मित्र, माझे मोठे भाऊ त्यांच्या सहवासात, दादांचे छोटे भाऊ बंधू प्रकाश थोरात, ते म्हणजे हे सगळे गुरुवारी आमच्यासाठी. हे तरी एका बाजूला दादांनी या ठिकाणी म्हणजे बीएसपीचं केडर संपूर्ण बीएसपी DS4 आणि बामसेट जरी निर्माण केली तर काही लोकांना माहित नसेल या ठिकाणी सीपी थोरात त्यांचे छोटे बंधू आहेत. हे दलित बँकेचे फाउंडर मेंबर पुण्यातले आहेत, हे बऱ्याच लोकांना माहित नाही. ते नंतर औरंगाबादला गेले म्हणजे नोकरी निमित्त, आणि तिथं ते गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांना चळवळीचं त्यांचं योगदान, त्यांच्या फॅमिलीचं योगदान हे माहित नाही. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सांगितलंय. मी जास्त न बोलता या ठिकाणी सीपी थोरात दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. तिथेच थांबतो. जय भीम. जगतवंदनीय जगद्गुरु महाकारुणिक बाबुराव गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाला ज्या महामानवाने गुरु मानले ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मानवमुक्ती संघर्षामध्ये ज्या ज्या महामानवांनी मानवमुक्तीचा संघर्ष तेवढ ठेवला त्या सर्व महामानवांना, महामातांना, आणि आज आपण इथं जमलेलो आहोत ज्यांचं पुनर्नमन दिन आहे, ते आमचे आदर्श चळवळीतले वटवृक्ष डॉक्टर सीपी थोरात साहेब यांच्या चांगल्या विचारांना, त्यांच्या कार्याला अनुमोदन देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. सीपी थोरात साहेबांच्या बाबतीत अनेक प्रसंग आहेत. आमच्या पुणे वेधशाळेमध्ये आंबेडकर जयंती ही ऑफिसमध्ये होत नव्हती. 1958 पासून पुणे वेधशाळेत जयंती सुरू झाली. ती काही 10-20 कामगार एकत्र यायचे आणि पातळेश्वर लेणी येथे ती जयंती साजरी करायची. कारण एवढा धाक मनोवादी व्यवस्थेतले असलेल्या साहेबांचा होता. परंतु ती पातळेश्वर लेणीपासून पुन्हा सिव्हिल ऑफिसमध्ये जयंती साजरी करण्यामध्ये डॉक्टर सीपी थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण ऑफिसमध्ये जयंती साजरी करण्यात जो सक्रिय आणि नेटाने काम केलं ते डॉक्टर सीपी थोरात साहेब यांनी. त्याच्यानंतर बामसेटमध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना सिव्हिल ऑफिस मधून अनेक केडर कॅम्पला, अनेक सिव्हिल ऑफिसचे ज्यावेळी जिल्हा केडर कॅम्प होता त्यावेळी
2 बोगी बुक केल्या होत्या. या 2 बोगीपैकी 40 लोक हे सिव्हिल ऑफिस मधील सीपी थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला मानसेपच्या केडर कॅम्पला सीपी थोरात साहेबांबरोबर होते. आणि आज तुम्ही 1999 साली ज्यावेळी साहेबांनी राजीनामा दिला आणि लोकसभेच्या इलेक्शनला उभे राहिले त्यावेळी मी साहेबांना सहज म्हणलं, साहेब ह्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही हे का निवडून येऊ शकता का? नाही, साहेबांनी आदेश दिलेला आहे. त्यावेळी मी सीपी थोरात मला एक गोष्ट सांगितली की आझमी साहेब, शबाना आझमीचे वडील आझमी साहेब एक लेखक आहेत, त्यांनी एक शेर सांगितला की आपण जे काम करतोय ते ह्या जन्मात पूर्ण होणार नाही, हे मनाशी खुणगट बांधा, तरी पण ते काम करणं सोडू नका, असं सीपी थोरात साहेबांनी मला ठणकून सांगितलं. त्यामुळे मी सिव्हिल ऑफिसचा राजीनामा देत आहे आणि ही लोकसभा इलेक्शन लढत आहे. घोरपडी गावामध्ये अनेक वेळा सीपी थोरात साहेबांच्या घरी काशीराम आले. विकासनगरच्या विहारामध्ये देखील काशीराम साहेबांनी आगमन केलं, त्यांचे पदस्पर्श झालेलं आहे. घोरपडी गावावर म्हणजे सीपी थोरातांच्या माध्यमातून अनेक चळवळी राबवल्या गेल्या. वास्तविक आता सीपी थोरात साहेबांचा जुना इतिहास पाहिलं तर जी श्रामण शिबिरं होतात, हे श्रामण शिबिर रंगीन येथे पुण्यात पहिलं श्रामण शिबिर जे आयोजित केलं, त्या पहिल्या श्रामण शिबिरामध्ये सीपी थोरात साहेबांनी सक्रिय भाग घेतला आणि ते पहिलं श्रामण शिबिर फार कमी लोकांना माहित असेल ही गोष्ट की पहिलं श्रामण शिबिर पुण्यामध्ये रंगीन येथे भरलं होतं. ते सीपी साहेब थोरातांच्या पुढाकाराने भरलं होतं. अनेक अशा आठवणी आहेत. सीपी साहेबांच्या आठवणी जितक्या सांगा त्याला कमीच आहे. तिकडनं मला सूचना केली जाते आहे कमी वेळेत बोलायचं. मी घोरपडी गावाच्या वतीने तसेच समस्त फुलेशाह आंबेडकर विचारधारातल्या सर्व विचाराच्या वतीने, पुणे वेधशाळा सिव्हिल ऑफिस यांच्या वतीने आणि शेलार परिवार तथा पंचशील नगर विहार या बाबतीत एक सांगतो. आपण ज्या ह्या विहारामध्ये बसलेलो आहे, ह्या विहार निर्माण होण्यासाठी ज्यावेळी 2005 साली घोरपडी पंचशील नगर ते विहार बांधलं त्यावेळी मला आणि रोहित सोडतेला आम्हाला बोलवलं. त्यांचा 69वा वाढदिवस होता. 69वा वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी रोहित सोडते आणि शेलार यादवांना आम्हाला घरी बोलवलं आणि साध्या पद्धतीने केक कापला. घरचे 4 लोक होते आणि आम्ही दोघं. शेलार, तुम्ही पंचशील नगरमध्ये अशी सुंदर विहार बांधले, तुमच्या कामावर माझा विश्वास आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या 69वा वाढदिवसा दिवशी 5,000 रुपये माझ्या हातामध्ये दिले की इथे श्रावस्तीमध्ये विहार झालं पाहिजे, हे खातं, हे 5,000 रुपये घ्या आणि तुमच्या नावाचं खातं उघडा हे. परंतु मी पाषाणला जाणार होतो. मी साहेबांना सांगितलं की मी माझ्या नाव खातं न काढता केवळ थोरात यांच्याकडे ते पैसे सुपूर्द केले आणि ह्या विहाराचं जे खातं आहे श्रावस्ती विहार हे केवळ थोरात आणि त्यांचे सहकारी. मी महाराष्ट्र बँकेत गेलो आणि केवळ थोरातांच्या नावे हे खातं उघडलं. सर्वात पहिली देणगी कुणी दिली असेल या विहारासाठी तर डॉक्टर सीपी थोरात यांनी. मी अधिक न बोलता येथे थांबतो. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचे सहकारी आयुष्यमान बुचुंडे साहेब यांना विचार व्यक्त करायचे त्यांना संधी द्यावी अशी विनंती करतो.